नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. आजकाल सगळेच जे आवडीने खातात असेच मोमोज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मोमोज मी तुम्हाला कोबीचे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. कोबीचे मोमोज बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदाही बारीक चिरून घेतलाय, मिरची जी बारीक चिरून घेतली आहे, चाट मसाला आहे, जिरा पावडर, त्यानंतर आहे मॅगी मसाला, त्यानंतर मीठ आणि पिठासाठी आपल्याला लागणार आहे मैदा. गॅसवरती कढई तापायला ठेवली होती मी, त्यामध्ये तेल टाकून घेतेय. मोमोजच्या आतमधली जी फिलिंग आहे ती तयार करायची आहे आपल्याला. तेल गरम झालंय, मिरची टाकून घेतेय. त्यानंतर कांदा टाकणार आहे. कांदा मी एकदम लाईटली ब्राऊन होऊन देणार आहे. त्यानंतर कोबी टाकणार आहे. कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे. आपण त्यामध्ये कोबी टाकून घेऊया आणि कोबी थोडासा परतून घेऊया. कोबी आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे, लाईटली, जास्त शिजवायचं नाही आहे त्याला. कोबी आपला थोडासा फ्राय होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आपल्याला मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी मैदा मळून घेतलेला आहे. अशा प्रकारे पीठ तयार केलेलं आहे त्याचं. हे पहा, मस्तपैकी कोबी असा फ्राय झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकते, चाट मसाला टाकते आणि मॅगी मसाला. एकदम लाईटली मीठ टाकणार आहे. त्याला मिक्स करून घेते. हे पहा, कोबीची आतमधली फिलिंग तर तयार आहे आपली. हे आपण थंड करायला ठेवून देऊया. हे पहा, मोमोजची फिलिंग आहे ती थंड झालेली आहे. आता आपण मोमोज बनवून घेऊयात. पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ते लाटून घेते आता. मी एवढा असं लाटून घेतलेला आहे. जास्त मोठाही करायचं नाही, जाडही ठेवायचं नाही आणि खूप पातळही ठेवायचं नाही. तर मी फिलिंग टाकून घेते. फिलिंग टाकून घेतलेली आहे मी. आता मी ह्याला शेप देते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता.
हे पहा, मी अशा प्रकारे शेप दिलेला आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी, तेल तापलंय. आता मी मोमोज टाकून घेते तेलामध्ये आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत मी याला तळणार आहे. हे पहा मोमोज मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत आणि तळले पण गेलेले आहेत छान असे. आपण ते काढून घेऊया आणि दुसरे बनवून टाकूयात. हे पहा, मस्त असे व्हेज मोमोज तयार आहेत आपले. मी त्याला ह्या प्रकारे शेप दिलाय. तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारे शेप देऊ शकता. ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.